ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले शेकडो वेठबिगार। शेकडो वेठबिगारांचं स्थलांतर थांबवून शासनानं 3 दिवसात 30,000 अर्थसहाय्य द्यावं, मुक्त वेठबिगारांना घरं द्यावीत, तसंच त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जमीन, रोजगार द्यावा आदी मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीनं आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली। या आंदोलनात नाशिक, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेकडो वेठबिगार मजूर सहभागी झाले होते। यावेळी श्रमजीवींचे बाळाराम भोईर, विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी घोषणाबाजी करून सरकारचं लक्ष वेधलं। वेठबिगारीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या शेकडो मजुरांना श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून 2019 मध्ये मुक्त करण्यात आले, परंतु कुणालाही तात्काळ सहाय्य मिळालं नाही। शासनाकडून त्यांचं कोणत्याही प्रकारचं पुनर्वसन झालं नाही। तेव्हा श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मुक्त करण्यात आलेले शेकडो वेठबिगार मजूर आपल्या कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। यावेळी वेठबिगार मजुरांनी त्यांना शासनाने दिलेले मुक्तीचे दाखले शासनाला परत करण्याचा निर्धार केला। सांगा, आज वेठबिगारीने आज आंदोलन केलं आहे, काय आपली मागणी आहे आणि कशा प्रकारे आंदोलन असणार आहे? आपण जर बघत असाल तर इंग्रजांच्या गुलामीतून देश आपला स्वतंत्र झाला आणि त्याला 75 वर्षे पूर्ण होऊन गेलेले आहे। आम्हाला असं वाटतं की इंग्रज गेले आणि आमचा देश स्वतंत्र झाला, परंतु आपल्या स्वतंत्र देशामध्ये महाराष्ट्रातली आज जर परिस्थिती आपण बघत असाल तर आजही ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, या जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीची प्रथा नष्ट झालेली नाही। आजही लोकांना गुलामीचं जीवन जगावं लागतं आणि याच्यासाठी शासनाने कुठलाही प्रयत्न न केलेला दिसत नाही। श्रमजीवी संघटना पुढे जाऊन या लोकांना मुक्त करते आणि जर सरकारचा विचार केला तर सरकार यांना एक मुक्तीचा दाखला देण्याव्यतिरिक्त कुठलंही पुनर्वसनाचं काम सरकारकडून झालेलं नाही, त्यांना तातडीचा निधी दिलेला गेला नाही आणि म्हणून यांना एकतर जे मुक्तीचे दाखले दिले ते पुन्हा सरकारने घ्यावे, पुन्हा मुख्यमंत्री महोदयाने ते घ्यावे, यासाठी आजचं हे आमचं आंदोलन आहे। तुम्ही ह्याला जंजीर घातलेला आहे, काय याचा उद्देश आहे? आम्ही हे जे काही त्यांना जंजीर घातलेलं आहे याच्यातून एकच उद्देश आहे की आजही आमच्या गरिबांची, विशेष करून आदिवासी म्हणजे कातकरींची परिस्थिती यासारखी आहे, या आजही जंजिरामध्ये, या जखडामध्ये अडकलेल्या आहेत। सरकारने याच्यासाठी विशेष मोहीम घ्यावी आणि या वेठबिगारीत असलेल्या कातकरी बांधवांना, ह्या गुलामांना मुक्त करावे, हा एकमेव उद्देश आजचा या आंदोलनातून आम्ही सांगत आहोत। आगामी शनिवारी 13 जानेवारीपासून नजीबुल्ला ट्रॉफी 2024 क्रिकेट स्पर्धा सुरू होणार असून या क्रिकेट स्पर्धेमध्ये ठाणे, मुंबई तसंच देशभरातील नामांकित क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत। या स्पर्धेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे भेट देतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीबुल्ला यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदेश पाटील, परिवहन सदस्य मोहसिन शेख आदीही उपस्थित होते। शनिवारी 13 जानेवारी ते रविवारी 21 जानेवारी या कालावधीमध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम, फायर ब्रिगेड रोड, जांभळी नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीबुल्ला यांच्या वतीनं नजीबुल्ला ट्रॉफी 2024 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। या क्रिकेट स्पर्धेमध्ये ठाणे, मुंबई तसंच संपूर्ण देशभरातील नामांकित क्रिकेट संघ सहभागी होतील। या स्पर्धेत राबोडी विभाग, ठाणे परिसरातील ग्रामीण भागातील एक गाव एक संघ या संकल्पनेनुसार 16 संघ, ठाणे विभागामधील 15, कळवा-मुंब्रा परिसरातील 8, गुजरात, मुंबई, पुणे, पालघर, राजकोट, दिल्ली येथील ऑल इंडिया ओपन असे 12 संघ, तसंच ठाणे शहरातील पत्रकारांचा संघ, ठाणे महापालिकेतील अधिकारी कर्मचारी वर्ग यांचा संघ, ठाणे शहरातील पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा वर्ग त्यांचा संघ, ठाणे शहरातील डॉक्टरांचा संघ, ठाणे शहरातील वकिलांचा संघ, महावितरणमधील अधिकारी कर्मचारी वर्ग, राष्ट्रवादी काँग्रेसचा संघ, मराठी सिनेकलाकार यांचा संघ आणि टीम नजीबुल्ला म्हणून सहकाऱ्यांचा संघ देखील सहभागी होणार आहेत। शनिवारी 13 जानेवारी ते मंगळवार 16 जानेवारी या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील संघांचे सामने, बुधवारी 17 जानेवारी रोजी प्रदर्शनीय सामने, ज्यामध्ये ठाणे विरुद्ध रायगड आणि क्षेत्रातील नामांकित महिला क्रिकेट संघाचे सामने हे मुख्य आकर्षण असणार आहेत।
गुरुवारी 18 जानेवारी ते शनिवारी 20 जानेवारी या कालावधीत ऑल इंडिया ओपन संघाचे सामने आणि रविवारी 21 जानेवारी रोजी अंतिम सामने खेळवण्यात येणार आहेत। या स्पर्धेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसंच इतर प्रमुख मान्यवर भेट देतील असंही प्रदेश सरचिटणीस त्रिपुरा यांनी स्पष्ट केलंय। सर्वात आवडता खेळ आणि त्याच्यापेक्षा सर्वात मोठी आवड माझी म्हणजे त्याचं नियोजन करणं। 2015 नंतर काही कायदेशीर बाबी सेंट्रल मैदानला समोर आल्यावर करता आला नव्हता, पण आज मला खूपच आनंद होतोय की परत त्या मैदानात मला नियोजन करण्याची संधी भेटली आणि ते पण माझ्या जिथे मी क्रिकेट खेळायला लहानपणापासून यायचो म्हणजे ते दादोजी कोंडे स्टेडियमवर। प्रथमतः टेनिस क्रिकेटच्या इतिहासात भारतात टेनिस क्रिकेट टुर्नामेंट नाईट मध्ये होतात, फ्लडलाईट लाईट्स मध्ये, पण स्टेडियम मध्ये अशा स्टेडियमच्या लाईट मध्ये आजपर्यंत झालेला नाहीये आणि मला आनंद आहे की आज आपल्याला इथे नियोजन करण्याची संधी भेटलेली आहे। एकूण 128 टीम या टुर्नामेंट मध्ये भाग घेतलेले, 128 टीम मध्ये प्रत्येक 12 प्लेयर पकडलं तर 1500 पेक्षा जास्त प्लेयर आज आपल्या या टुर्नामेंट मध्ये भाग घेतलेला आहे आणि याच्यात वेगवेगळा वर्ग आहे, काही प्रभागाळ वर्ग आहे, काही एक्झिबिशन मॅचेस आहेत म्हणजे सिनी कलाकार, मराठी सिनी कलाकार येणारे खेळायला एक्झिबिशन मध्ये, रायगडचे टॉप प्लेयर, ठाण्याचे टॉप प्लेयर खेळायला येणारे एकमेकांविरुद्ध, काही प्रोफेशनल्स, डॉक्टर्स, ॲडव्होकेट्स, MSCB, ठाणे पोलीस, सिटी पोलीस, ग्रामीण पोलीस, जेल पोलीस, ग्रामीण पोलीस, जेल पोलीस असे वेगवेगळे प्रोफेशनल्स, सरकारी कर्मचारी, TMCचे असे प्रेसवाले असे एकत्र एक्झिबिशन मॅचेस खेळणार आहेत। त्याचबरोबर या भारतातून टॉप 12 टीम खेळायला येणार आहे। ठाण्यात होणार भव्य रामायण महोत्सव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन। अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना या ऐतिहासिक मंगल सोहळ्याची अनुभूती ठाणेकरांना देण्यासाठी सृजन संपदाच्या माध्यमातून माजी खासदार, ICCRचे अध्यक्ष, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष, भाजपचे राष्ट्रीय नेते डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि प्रदेश भाजपचे प्रवक्ते, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे सदस्य सुजय पत्की यांनी 3 दिवसीय भव्य रामायण महोत्सव आयोजित केला आहे। गावदेवी मैदानात शनिवारी 20 जानेवारी ते सोमवार 22 जानेवारी दरम्यान होणाऱ्या रामायण महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। मन राम रंगी रंगलेचा आनंद हा रामायण महोत्सव देईल। या अभिनव रामायण महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी 20 जानेवारी रोजी होणार आहे। विजयी पताका, श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी याचा प्रत्यय रामायण महोत्सवातील कार्यक्रम देतील असे महोत्सवाचे आयोजक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि संयोजक सुजय पत्की यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं। राजकारणाची चर्चा करणं बरोबर नाही आणि हा संबंध कार्यक्रम सकाळी 10 ते 6, 20, 21, 22 या 3 सकाळी 10 ते रात्री 10 असा 20, 21, 22 हे 3ही दिवस होणार आहे। उद्घाटन कुणाच्या हस्ते होणार आणि संपूर्ण गावदेवी परिसरामध्ये कशा प्रकारचं वातावरण असणार, कशा प्रकारचा देखावा असणार आहे? असं आहे की संबंध गावदेवी परिसरात अतिशय शिस्तबद्धरित्या आम्ही हा कार्यक्रम कुणालाही त्याचा उपद्रव होऊ नये अशा पद्धतीने, पण संबंध ठाणे शहरच राममय होणार आहे, संबंध भारतच राममय होणार आहे, त्यामुळे स्वाभाविकरित्या मोठ्या संख्येत लोक याचा लाभ घेतील, सहभागी होतील। देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील 20 तारखेला संध्याकाळी। अनेक स्थानिक नेते आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री कपिल पाटील, त्याचबरोबर राज्याचे मंत्री रवी चव्हाण, राज्याचे माजी मंत्री गणेशजी नाईक, स्थानिक आमदार संजयजी केळकर, निरंजनजी डावखरे अशा सर्व मान्यवरांना निमंत्रण दिलेलं आहे। सर्वात चांगली गोष्ट अशी की आबालवृद्धांच्या सहभागाचा, सर्वपक्षीय सहभागा म्हणजे नेत्यांना ज्याचं निमंत्रण दिलेलं आहे सन्मानपूर्वक, असा हा महत्त्वाचा आहे। ओके, थँक्यू।
आज दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली अशा आशयाचे बॅनर शहरातील मुख्य चौकात झळकल्यानं शहरात विविध चर्चांना उधाण. आज दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली आणि लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली अशा आशयाचे बॅनर ठाण्यात झळकू लागलेत. महाविकास आघाडीनं हे बॅनर बसवले असून अब न्याय जनता करेगी असा उल्लेखही करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचा निवाडा विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिलाय. या निर्णयाचं शिवसेना शिंदे गटानं स्वागत केलं. टेंभी नाका येथील आनंद आश्रमात त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवले, तर ठाकरे गटानं या निर्णयाचा निषेध व्यक्त केलाय. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद असलेल्या ठाण्यात महाविकास आघाडीनं बॅनर उभारलेत. शहरातील मुख्य चौकात हे बॅनर झळकत आहेत. आज दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली आणि लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली. अब न्याय जनता करेगी असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय. हे बॅनर ठाणेकरांचं लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरवरून ठाण्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राम मंदिरामुळे भारत जगाचा मार्गदर्शक, इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचं ठाण्यात प्रतिपादन. छत्रपती शिवरायांचा 350वा शिवराज्याभिषेक दिन यंदा साजरा होतोय. त्याच वर्षी अयोध्येत 496 वर्षांनी पुन्हा रामलल्लाचं मंदिर उभं राहतंय. ही एक प्रकारे शिवरायांना आदरांजली असून 2024 हे वर्ष युगप्रवर्तक असेल तेव्हा भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार असून याचं प्रतीक हे राम मंदिर असणार आहे असं प्रतिपादन इतिहास अभ्यासक शिवभक्त मोहन शेटे यांनी केलं आहे. ठाण्यात सुरू असलेल्या 38व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत काल शिवरायांचा 8वा प्रताप हे दुसरं पुष्प मोहन शेटे यांनी गुंफलं. यावेळी या सत्राचे अध्यक्ष भाजपच्या आयुष्यमान भारतचे ठाणे शहर संयोजक कैलास म्हात्रे, सुहास जावडेकर, परिवहन सदस्य विकास पाटील आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर उपस्थित होते. आपल्या त्वेषपूर्ण व्याख्यानात मोहन शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची गाथा त्वेषपूर्ण शैलीत श्रोत्यांसमोर उलगडताना 6 जून 1674च्या छत्रपतींच्या शिवराज्याभिषेकाचं महत्त्व विशद केलं. शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे जनतेप्रती स्वराज्यातील सार्वभौमत्व होतं. याच शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षी अयोध्येत रामलल्लाचं मंदिर उभं झालं. ही शिवरायांना खरी आदरांजली असून बाबराचा एक कलंक पुसला जातोय. 22 जानेवारी रोजी लोकार्पण होणारं राम मंदिर केवळ दगडाची वास्तू नाही तर परिवर्तन आहे. जसा शिवरायांचा 50 वर्षांचा काळ युगप्रवर्तक होता, जसे परिणाम पुढील 100 ते 150 वर्ष दिसून आले, त्याचप्रमाणे 2024 हे वर्ष युगप्रवर्तक असेल. अयोध्येत राम मंदिर झाल्यानं संपूर्ण जगाला भारत गुरुस्थानी गेल्याचं पाहायला मिळणार आहे. किंबहुना भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार आहे याचं प्रतीक हे राम मंदिर असल्याचं शेटे यांनी सांगितलं. छत्रपतींची महती विशद करताना शेटे यांनी संत परंपरा, स्वातंत्र्यवीर सावरकर तसंच जेम्स डग्लस यांच्या साहित्याचे दाखले दिले. तसंच इस्लामिक, मोघल, पोर्तुगीजांना जेरीस आणणाऱ्या स्वराज्यातील गडकिल्ले, डोंगरदऱ्या, आरमारातील पराक्रमाचा इतिहास श्रोतांसमोर शब्दरूपाने उभा केला. गोव्यात उभारलेलं मंदिर तर थेट तामिळनाडू, कर्नाटक ते कटकपर्यंतचा मराठ्यांचा इतिहास सांगितला. पुढे बोलताना त्यांनी घराघरात शिवाजी निर्माण होण्यासाठी आधी घराघरात जिजाऊ निर्माण व्हायला हव्यात, अशा प्रकारचे संस्कार होणे गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. कोवळ्या वयात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवरायांनी वयाच्या 18व्या वर्षी राजगड उभारला. त्या राजगड किल्ल्याची उत्कृष्ट मॉडेल म्हणून जगात निवड झाल्याचं शेटे यांनी सांगितलं. शिवरायांनी नाणे, शक, कालगणना सुरू केली. मराठी भाषेचा शब्दकोश सुरू केला. अष्टप्रधान मंडळाची रचना केली. तेव्हा केवळ भूतकाळात रमण्यासाठी इतिहास नको तर त्या क्षेत्रातील शिवाजी होण्यासाठी प्रत्येकानं शिवचरित्र वाचावं असं आवाहन देखील शेटे यांनी केलं. दरम्यान व्याख्यानाची सांगता वेदश्री आगाशे मटकर हिच्या वंदे मातरम गीतानं करण्यात आली.